तर नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज मी एक असा पिंजरा बनवणार आहे की त्या पिंजऱ्यामध्ये खेकडी गुंतणार आहेत। तर तो पिंजरा कसा बनवणार आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पिंजऱ्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला ते पण तुम्हाला मी सांगतो। हे कोंबड्यांचे मी भांडे घेतलेत कारण जे आपल्याकडे अवेलेबल होते। हे पाणी घालायचे जे खाद्याचे भांडे आहेत तर ते भांडे घेतले होते मी। आणि एक ही 2 लिटरची बिस्लरी घेतली। ही स्प्राईटची बाटली आहे तर ती 2 लिटरची आहे। त्याच्यात मी हा मोठा पाईप घेतलाय, हा 250चा पाईप आहे। तर याचा एक तुकडा 2 फुटाचा घेतलाय। तर आता त्याला मी काय करणार आहे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आणि तो पिंजरा कसा बनवतात हेही तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो। व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कुठं स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा, लईच खतरनाक व्हिडिओ होणार आहे। आणि खेकडी पण किती मोठाल्या गुंतणार खेकडी त्याही तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर त्यासाठी मी ड्रिल मशीन घेतले। तर आता ते ड्रिल मशीनला आपण दुसरा पाते तर हे पाता जोडणार आहे। तर हे पाता जोडल्यावर त्याला ह्या पाईपाला जो पाईपाचा तुकडा आहे त्याला आता होल पाडून घ्यायचे। तर होल कशा पद्धतीत पाडित ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आणि हे पाता जो आहे हा 6 mm चा आहे, 6 mm चा पाता आहे। तर त्याला मी होल पाडून घेणार आहे ड्रिल मशीनच्या साहाय्याने। तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीचे नाही का असे हे बघा बारीक बारीक होल पाडून घ्यायचे। एकदम अशा 2-2, 3-3 इंचावरती येत नाही का होल पाडून घ्यायचे। तर हे बघा मित्रांनो, हे अशा पद्धतीत असे होल पाडून सगळ्या पाईपाला होल पाडून घ्यायचे। मित्रांनो, सगळ्या पाईपला असे छोटे छोटे होल पाडलेत। हे बघा, हे अशा प्रकारे सगळ्या पाईपला आपण छोटे छोटे होल पाडून घेतलेत। आणि आता आपण हा पाईप होल पाडून झालेत। तर आता आपण हे झाकाने पाणी पिण्याच्या कोंबड्यांच्या खाद्याचं ते असं इकडून पॅक करून घेणार आहे। हे पॅक बसत आहे झाकण, म्हणून त्यासाठी मी हे झाकणाचा वापर केला। आणि आपण पलीकडच्या साईडनं पण हे झाकण आहे हे असं पॅक करून घेणार आहे। तर हे असं पॅक झाल्यानंतर आपण याला पण तसेच स्क्रू मारून फिट करणार आहे। तर ते कशा पद्धतीत फिट करायचं ते तुम्हाला मी दाखवतो। तर आपण हे बीट बसवलं होतं, तर आता ते बीट काढून आपण परत दुसरं बीट बसवणार आहे कारण प्रत्येक साईजचं वेगवेगळं बीट राहते। आता आपण बसवणार आहे तर हे बीट बसवणार आहे 4 फुल्यांचा। तर ते बसवण्यासाठी तर ते कशासाठी बसवतात तर आता याला आपण स्क्रू मारणार आहे। हे डायरेक्ट फिट करून टाकायचं आहे जेणेकरून ते निघालं नाही पाहिजे। नंतर मग आपण स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्यानं ते फिट करणार आहे एकदम। आता फिट झालंय तर त्याला आपण असे एकदम असे छोटे छोटे असे स्क्रू येते, हे स्क्रू मारणार आहे आपण असे। तर बघा, ते झाकणाला आपण असे स्क्रू मारून देणार आहे। ते बघा असे एकदम असे फिट स्क्रू मारून द्यायचे। ते बसते नाही, आपण खाली ठेवू, हे पुरं क्रॉस नाही झालं पाहिजे। हा क्रॉस झालाय बघा। आता फिट केला आपण, तर दुसरा आता फिट करणार आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून। तर अशा प्रकारे आपण हे फिट करणार आहे, हे जे स्क्रू येते ते। तर हे बघा मित्रांनो, हे असे दोन्ही साईडला हे फिट केलेत। हे झाकणं आहे बघा, असे दोन्ही साईडला फिट केलेत। तर आता आपण एका साईडला होल पाडणार आहे। ह्या साईडला याला असं हे गोल आहे एवढं होल पाडून घेणार आहे आपण।
हे आपल्याला कट करायचे, त्याला होल पाडायचे ते, म्हणजे असं मोठा गोल होल पाडायचे. तर बघा मित्रांनो, पूर्ण असे गोल होल पाडून घेतलेत. आता आपण ते पूर्ण कट करून घेणार आहे होलांच्या ड्रिल मशीनच्या साह्याने. एकदम असा गोल म्हणजे राऊंड कट होतो एकदम. त्याच्यामुळे मग मी असे छोटे छोटे होल पाडून आणि मग नंतर ड्रिल मशीनच्या साह्याने होल पाडून घेणार आहे. तर हे बघा, या अशा पद्धतीत आता आपण हे नाही का पूर्ण कटिंग करून घेतलं. हे काय, तर या अशा पद्धतीत होल पाडून घेतलाय. तर आता ही आपण 2 लिटरची स्प्राईटची बाटली घेतली. ती बळजबरीनं बसत आहे. होल थोडा छोटा झालाय, पण काय नाही, ते आपण नंतर बस. हे सगळे असे जे कट मारले ते सगळेच मुडपून घ्यायचे, जेणेकरून त्याला आपण स्क्रू मारणार आहे. स्क्रू मारता आले पाहिजे आपल्याला, त्याच्यामुळे हे नाही का असं मुडपून घ्यायचे. हे सगळेच म्हणजे मुडपून घ्यायचे, कारण ते गोल राहते ना, त्याच्यामुळे जास्त असे बारीक बारीक कट मारले ते, कारण हे सगळे असे मूड आपले पाहिजे. तेव्हा अशा पद्धतीत हे अशा पद्धतीने मुडपून घेतलं. पण परत ही साईड जी आहे, तर या साईडला पण असे कट मारायचे ते, असे एकदम बारीक बारीक येत नाही का कट मारायचे. ह्या साईडला जसे कट मारले तसेच या साईडला कट मारायचे. तर या साईडला असे झाकण राहते नाही का, तर ही त्या झाकणाची बाजू आहे अशी, तर ती इथं कट मारले झाकणापासून. पण आपल्याला फक्त एवढी अर्धीच पाहिजे. ही साईड आपण काढून टाकली, खालची साईड. तर अशा पद्धतीत एकदम मस्त मस्त खेकडे बनवायचा जुगाड बनत आहे. तर या जुगाड कशा पद्धतीत बनत आहे हे तुम्हाला मी करून दाखवतो. हे कटे असे हळूहळू एकदम काढायचे, आणि तिला फाटून जाते बिस्किट. तर हे बघा, तर अशा पद्धतीत नाही का असे कट मारून घ्यायचे, असे 5-6 कट मारून घ्यायचे. तर बघा, बघा तर हे बघा मित्रांनो, हे असे कट मारून घेतलेत. हे बघा, प्रत्येक याचे आहेत नाही का असे 1 2 3 4 5 6 कट मारलेत आपण. हे बघा, जेणेकरून हे आता आपण ही साईड आतमध्ये घालणार आहे, जेणेकरून ह्या साईड कोण अशी मोठी खेकड आली अशी, तर ती अशी आतमध्ये जाईल. मध्ये गेली का ती परत अशी मध्ये निघणार नाही. हे मग पॅक होऊन जात आहे. मग हे पॅक झालं का मग असे बाहेर तिला निघायला चान्सच भेटत नाही. मग त्याच्यामुळे ती आतमध्येच अडकून राहते. आणि मग आतून गेली का मग ते ह्या पाकळ्यात नाही का त्या अशा सगळ्या अशा मोठाल्या होत्यात. हे काय तेव्हा असं मध्ये जात आहे, पण मग बाहेर यायला तिला चान्सच राहत नाही असं. तर हे आता आपण मध्ये याच्यामध्ये फिट करणार आहे. तर हे अशा पद्धतीत मी ह्या जुगाड बनवला आहे मित्रांनो आज. तर त्या आतमध्ये मध्ये बारीकच झाला आहे, त्याला आपण आज बराच आतमध्ये टाकून देणार आहे. त्यामध्ये एकदम फिट राहत आहे. तर हे बघा, आता अशा पद्धतीचे बळजबरीला बसून घेतलं आहे, म्हणजे एकदम फिट होणार आहे आपला. हे बघा, थोडासा आहे प्रॉब्लेम. हे बघा, अशा पद्धतीत आता आपण बसवून घेतले. ती म्हणजे बिस्लरी होती ती, आणि याला आता आपण स्क्रू मारून टाकणार आहे. म्हणजे स्क्रू मारले तर मग परत ते एकदम फिट होऊन जाईल. तर आता आपण परत दुसरा पाणी नाही का पीठ त्या चेंज करू. दुसरा बीट आता आपण हे चेंज करतोय. तर हे नाही का हे स्क्रू मारायचा वेगळा राहत आहे आणि होल पाडायचा वेगळा. त्याच्यामुळे मग ते सारखं चेंजच करायला लागत आहे.
अनुश्री बाजूला होय ना तू. अनुश्री मध्ये मधीच येते ते साळेले असा तिला खेळत आहे त्याच्यावर. ठीक आहे. तर आता आपण परत यायला नाही का 4-5 स्क्रू मारून देणार आहे. बिस्लरी आहे तिला स्क्रू मारणार आहे. तर बघा असे स्क्रू मारून घ्यायचे. एक 4-5 मारायचे जेणेकरून खेकडाशी परत बाहेर येणार नाही. एका हाताने मारता येतील पण आहे आपल्या ड्रिल मशीन त्याच्यामुळे मग मशीन आहे पटापट होते ड्रिल मशीन. जास्त नाही बाकीच्यांना नाही मारलं तर हे बाकीचे जे आहेत ना त्यांना नाही मारलं तरी काय नाही. पण मग एक 4 बाजूला 4 मारूनच घ्यायचे जेणेकरून परत मग खेकड निघाली नाही पाहिजे बाहेर. आता मी 4च मारतोय. आपले 3 झालेत मारून. एक ना जास्त जरा आता पायाला लागत आहे. 1 2 3 आणि आपण 4था आता इथं मारणार आहे. 4था बारीक स्क्रू पण जरा मोठा लांबच आहे. त्याला असे छोटे छोटे स्क्रू असले तरी चालतंय पण माझ्याकडं आता हे लांब होते पण ते लांबच आपण मारून देणार आहे. कारण आता राजूरला जाईल परत आणण्यापेक्षा ते आता अवेलेबल आहे तेच मारून द्यायचं आहे. काही त्याची एवढी आवश्यकता नाही आहे. लांब असले तरी ते काय थोडे लांब होतं. आता हे 4 मारून दिलेत हे बघा. तर हे आता अशा पद्धतीत झालंय बघा. तर असं हे आपलं खेकडींचा हा पाईप झालाय. आता याच्यामध्ये नाही का आपण आता खेकडी काढायला नाही का एक जो नाही काढले तरी काय नाही काढताना हे खेकडी जेव्हा आतमध्ये फसतील तेव्हा आपण हे स्क्रू काढून बाहेर काढून घ्यायच्या खेकडी. आणि हे इकडचं नाही खोलायचं मग हे असंच ठेवायचं. फक्त ह्या साईडचं काढून घ्यायचं. इकडं मोठं आहे ना त्याच्यामुळे मग हे साईड काढून घ्यायचे. आता हे बघा हे अशा पद्धतीत बनवलंय. आता खेकडी जरी गेली तरी ते बाहेर काही येऊ शकत नाही खेकडी. हे बघा बाहेरच येऊ शकत नाही त्या आतमध्ये. ते काय आत दिसणारही नाही एवढं. तर हे बघा आणि याच्यामध्ये खेकडी कशा जातात ते आपण तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो आज हे खेकडी कशा पकडायच्या त्याचा जुगाड मी बनवलाय आणि याच्यात किती खेकडी लागणार आहेत हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर हे जे असे पाईप आहेत तर हे असं जुगाड आपण 5 ते 6 बनवलात आणि प्रत्येक याच्यात एका दिवशी 1 खेकडी येईल, एका दिवशी 2 येतील, एका दिवशी 5 येतील. कारण मी मागच्या वेळेस डबे बनवले होते जे तेलाचे जे डबे राहतात ना तर ते तेलाचे डबे बनवले होते पण ते जे पातळ असल्यामुळं ते जास्त दिवस टिकत नाही. आणि हे आता आपण पाईपाचं बनवलंय. हे पाईपाचं आता किती दिवस आपल्याला हे चालतील कारण हे PVC पाईप आहे. कारण हा पाण्यामध्ये खराब होत नाही. आणि जे तेलाचे डबे येतील तर ते तेलाचे डबे आहेत तर ते खराब होतात. त्याच्यामुळं मग मी काय केलं आता हे पाईप आपल्याला भेटला त्याच्यामुळं मी या पाईपाचा उपयोग केला. तर 10 जर असे बनवले तर 10 खेकडी निश्चित आपल्याला भेटणार आहेत. कधी कधी 5ही भेटणार आहेत. पण 5 जरी खेकडी तेलाचे डबे आहेत तर ते खराब होतात. त्याच्यामुळं मग मी काय केलं आता हे पाईप आपल्याला भेटला त्याच्यामुळं मी या पाईपाचा उपयोग केला. तर 10 जर असे बनवले तर 10 खेकडी निश्चित आपल्याला भेटणार आहेत. कधी कधी 5ही भेटणार आहेत. पण 5 जरी खेकडी भेटल्या ना लय मोठमोठ्याला राहतात. ती निळवंडे धरणात लयच मोठ्याला खेकडी येते. कारण कधी कधी खेकडी पावशरमध्ये एकही बसते, कधी कधी 2ही बसत्यात बारीक आहे मोठ्या जशा असतील तशा. कधी कधी एक सुद्धा अर्धा किलोमध्ये बसते. तर मी अशा पद्धतीत आजचा खेकडी बनवायचा जुगाड बनवलाय मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला
व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.